वाया हा बरी येऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोट्या हो. इथं जर विचार केला तर आपल्याला सुख भेटतं का हो? क्षणापुरतं सुख भेटतं आणि ते नष्ट होऊन जातं. म्हणून तुकोबराय म्हणतात अरे हा संसार नासका आहे, इथं काही तुम्हाला मिळणार नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती यत्न नाही केला, हिंडथा दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. आपण इथं आल्यानंतर किती जरी प्रयत्न केले तरी आपल्याला इथं आल्यानंतर काही भेटतं का हो? अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला जाता का मग मिळते भाकर, आधी हाताला जाता का मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कपाशीचा घर, अरे संसार संसार जसं कपाशीचा घर, बशी बसी आरामशीर कप फिरी घराघर, बशी बसी आरामशीर कप दिसे घराघर. हा संसार कसा आहे हो? किती जरी प्रयत्न केले तर आपल्याला या संसारात कुठं जातो मी? एखाद्या नोकरीला असू द्या, नोकरीला गेल्याच्या नंतर सुद्धा त्याला महिनाभर काम करावं लागतं, त्यावेळेस पेमेंट भेटतं. कीर्तनकारांचं सुद्धा तसं आहे, सकाळी 8 वाजता निघावं लागतं, 12 वाजता कीर्तन केलं तरच नंतर पगार, बरोबर ना महाराज? म्हणजे किती जरी झालं कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. मग परंतु तुकोबराय म्हणतात अरे या संसारात तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. तुकोबरायांनी दुसरा शब्द वापरलेला आहे, आली या संसारा उठा. तिसरा शब्द वापरलेला आहे उठा. तुकोबराय उठा का म्हणतात हो मामा? मग आता आपण झोपलोय का? बोला महिला मंडळी, आता पण झोपलोय की जागे आहोत? मग तुकोबराय उठा का म्हणतात हो? ऐका, आपलं देवाकडे लक्ष नसलं तरी चालेल, आपलं देवाकडे लक्ष आहे का हो? खरं सांगायचं, किती लक्ष आहे? लक्ष नाही. पण देवाचं आपल्याकडे लक्ष आहे का हो? आणि जर देवाचं लक्ष नसतं तर काय झालं असतं माहितीये का? ज्या अर्थी आपण संध्याकाळी झोपतो कुणाच्या इच्छेनुसार, भले मालिका पाहून झोपतो, मालिका पाहायचीच नंतर झोपायचं, म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण, महिला मंडळी आपल्या इच्छेनुसार आपण झोपतोय. पण उठतोय आपल्या इच्छेनुसार का हो? भला अलार्म म्हणतोय 5चा लावू द्या, 5चा लावला, 6 वाजले, 7 वाजले, मनुष्य उठत नाही, देवाने नाहीच उठवलं तर काय करणार आहे हो? म्हणजे देवाचं आपल्याकडं लक्ष आहे. तुकोबराय म्हणतात या संसारातून आलंय ना तर उठा, म्हणजे तुम्ही नामस्मरण करा. वेगाने हा शब्द का वापरलेला आहे? खरं जर पाहायला गेलं तर आपलं आयुष्य किती आहे? अल्प आयुष्य मानवी देहा, शतक निले ते अर्धरात्र खाय मत्ते पालत व पीडा रोग क्षय, काय वचनासी उरले ते पाय गा. पा आपलं आयुष्य खूप कमी आहे. आणि आता जर पाहायला गेलं महाराज, आमचं म्हणजे आम्ही दोघं असं म्हणायला लागेल, तरुण वर्ग 50च्या पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही तर एक वेळ जाताल 100 पर्यंत, पण आमचा वर्ग काही जातोय का नाही याची गॅरंटी नाही. महाराज आताच पाय दुखतात, पुढं तर काय होतंय काय माहिती. म्हणजे माणसाचं आयुष्य किती क्षणापुरतं आहे. आता सहज माणूस 50च्या पुढे जाणारी गॅरंटी नाही माणसाचं आयुष्य. अहो एखादा फोन आला गेला रात्रीचाच, आमच्या मासाळवळी तर 2 महिन्यात 25 लोक मेली. 25 2 महिन्यात. सुतक म्हणजे मासाळवळीचं सुतकच फिटलं नाही 2 महिने. आताच कसा बसा 15 दिवस आपला सप्ताचा काळ काढला म्हणायला लागलं. म्हणजे माणूस कधी कशाने जाईल याची गॅरंटी आहे का? नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात अरे बाबा संसारात आले ना उठा वेगाने, आता लगेच काय करा, शरण जा उदारा पांडू रंगा. भगवंताला देवाला शरण जायला लावलंय, पण देवाला नेमकं का शरण जायचं? बाबा आपण ज्याला शरण जातो ना, आपल्याला एखाद्याला शरण जायचे, त्या व्यक्तीकडे तेवढी देण्याची ताकद असावी. शिंदे महाराज मी जर तुम्हाला शरण घेतले, तुम्हाला लोटांगण घातलं, तुमच्या पाया पडले, महाराज मला 1 लाख रुपये द्या, द्याचान का?
नाही म्हणतात बाबा, अहो मी पण नाही घेणार. म्हणजे आपण एखाद्याला शरण गेलो तरी सुद्धा 1 लाख रुपये जरी दिले दादांनी मला, तरी वर्षांनी मला मागतीलच ना, ठेवणार आहेत का? नाही. पण जात असताना आपण शरण कोणाला जावं? ज्याच्याकडे तेवढी ऐपत आहे. माझा भगवान परमात्मा उदार आहे हो, त्याच्याकडे सगळं आहे ते देण्यासाठी. ज्या उपमन्यूने एक दुधाची वाटी मागितली, माता म्हणे बाळकाशी दूध मागे देवापाशी, त्या उपमन्यूला देवाने दुधाचा क्षीरसागर दिला. बरं, तो भगवान परमात्मा स्वतंत्र आहे का हो? करीच दिलं तरी नव्हे काही, राहीचा डोंगर पर्वत राही, म्या बोलविला वेदो बोले, म्या चालविला सूर्य झाले. तो सगळं भगवान परमात्मा करतो. बरं, श्रीमंत ब्रह्मांडाचा धनी तो भगवान परमात्मा एकटाच आहे. त्याला शरण गेल्यानंतर सर्व काही प्राप्त होतं. तुम्ही कोणत्याही मनाने शरण जा, पण शरण जायला पाहिजे. आपण आपला अहंकार इतका असतो की आपण कोणाला शरण जायला नाही म्हणतो. अहो, आपल्या घरी एखादे संत महात्मे आपल्याला लाज वाटते त्याच्या पाया पडावं की नाही, आपण कोणाला शरण जात नाही. आपला अहंकार, आपला ॲटिट्यूड महत्वाचा असतो. आपण कोणाच्या पाया पडत नाही, तो मोठा की मी मोठा. इथंच आजकाल भांडणं झाले, तुमच्यातच नव्हे कीर्तनकारांच्या सुद्धा भांडणं चाललेले आहेत. कोण मोठा नेमका? पण इथं आल्यानंतर तुकोबऱ्या म्हणतात, अरे बाबांनो, हा संसार सगळा नासका आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला काहीच भेटणार नाही. म्हणून उदार असणाऱ्या भगवंताला तुम्ही शरण जा. किती श्रीमंत असू द्या. अहो, माझ्या मीराबाई राजाची मुलगी होत्या. कोणाच्या हो? राजाची मुलगी असताना सतत भगवंताचं नामस्मरण. काय सतत? अहो, ज्याच्याकडे धनसंपत्ती आहे त्याला देवाची आठवण येते का हो? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला देवाची आठवण येते का? पण चोरी झाली, 4-5 लाख रुपये गेलं, 2-3 तोळ सोनं गेलं, मग देवाकडे जातो, देवऋषाकडे जातो, नेमका चोर कुठून आलता बघा. काय मग नंतर तुम्ही देवाकडे गेलो, मग देव तुमच्याकडे लक्ष देईन का? माझ्या मीराबाईंनी राजाची मुलगी असताना सुद्धा सतत भगवंताचं नामस्मरण. ज्यावेळेस एक साधू आले, हातात कृष्ण मूर्ती आहे. मीराबाईंनी पाहिलं, साधू गेले आणि गेल्याच्या नंतर सतत मीराबाईंना ध्यास. ज्यावेळेस मीराबाई आईच्या पोटामध्ये असताना आई सतत भागवत कथेला जायच्या, श्रीकृष्णांच्या लीलांचं वर्णन ऐकायच्या. आणि ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला, आजी आजोबा भागवत कथेला घेऊन जायच्या. भागवत कथेमध्ये काय? कृष्णाच्या सगळ्या बाललीलांचं वर्णन. आणि मीराबाईंना ध्यास लागायचा, हा भगवान परमात्मा मला कधी दिसेल? जो पायाने रांगतो, जो मोठा झाल्यानंतर एक पाय वाकडा केलेला आहे, बासरी हातात मध्ये आहे, तो कृष्ण मला कधी भेटेल? एक साधू सहज आले आणि आल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये कृष्णाची मूर्ती होती आणि साधू लगेच गेले. मीराबाईंनी ते कृष्ण मूर्ती पाहिली आणि सतत मीराबाईंचा ध्यास 6-7 दिवस झाले. आईला म्हणायची, आई म्हणायची, मिरे अगं खा काहीतरी. मीराबाई म्हणायची, आई मला तो कृष्ण पाहिजे. अगं मिरे, तो कृष्ण परत येणार नाही. आई मला नाही, मला तो कृष्णच पाहिजे. 7-8 दिवस झाले. ज्या वेळेस मीराबाई उपाशी राहत होत्या, 7-8 दिवस अन्न काहीच खाल्लं नाही, अन्नाचा त्याग केला, त्यावेळेस भगवंताला काळजी पडली, आता मीराबाईंजवळ आपण जावं. ते साधू परत आले. परत आल्याच्या नंतर दरवाजातच साधू आहेत. आई बाहेर येते. आई म्हणते, अहो साधू भाऊ, तुमच्या पाया पडते, पण तुम्ही पटकन इथून निघून जा. परत जर माझ्या मिरेने ही कृष्णाची मूर्ती पाहिली तर मीराबाई या कृष्णाला काय करेल? घेऊन आत्ताच वेड्यासारखी करते. आणि परत जर कृष्णाला पाहिलं तर किती वेड्यासारखी करेल? विचार करा. आज आपलं किती, आपण लहान मुलांना काही करत असताना मोबाईल हातात देतो, बघ बाबा मोबाईल मी काम करून घेतो, पण त्याच्या हातात जर हरिपाठाचं पुस्तक दिलं आणि म्हणलं कर एक, तू अभंग पाठच कर, नंतर तुला जेवायला देणार, असं कोणी म्हणतं का? इथं म्हणतं का? इथं आहे का कोणी असं म्हणणार? कोणीच म्हणत नाही.
ज्यावेळेस 5 वर्षाच्या असताना मीराबाई त्या कृष्णाचा वेड लागलेला आहे, साधूबुवा दारात आले तर आई साहेब म्हणतात, अहो साधूबुवा तुम्ही पटकन जा, माझ्या मीरेनं जर पाहिला परत हे कृष्णमूर्ती घेऊन बसेल आणि सतत त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन होईल. त्याच वेळेस मीराबाई दारात येतात आणि ज्या वेळेस हातामध्ये कृष्णमूर्ती आहे आणि त्या कृष्णमूर्तीकडे पाहून मीराबाई म्हणतात, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, मेरे बाके बिहारी नंदलाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है. पान मीराबाई म्हणतात, अहो साधूबाबा तो कृष्ण माझा आहे, तो कृष्ण मला द्या. साधूबाबा म्हणतात, अगो बाई तुलाच देण्यासाठी इथं आलोय आणि मी जाणार आहे. कृष्ण मूर्ती मीराबाईंनी स्वतः जवळ ठेवली. एक दिवस आजी सोबत आपल्यावरती टेरेसवर होत्या, गच्चीवर होत्या आणि खालून वरात चाललेली. सगळीकडे वरात असते ना, आणि वरातीत काय करतात माणसं? संत महात्मे सांगतात, काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. पहा माकडं म्हणलंय कुणाला? कसे ज्यावेळेस भगवान शंकरांच्या लग्नात नाचायला कोण होतो? भूते वेताळ नाचते. हा, भूते वेताळ नाचते. त्यावेळेस भगवान शंकरांना आज्ञा आली, 10च्या पुढे डीजे काय, 10च्या पुढे डीजे बंद करायचा. मग प्रश्न पडला, आता नेमकं काय करायचं? आणि ती भूत इथं आली. त्या भूतांना शाप आहे बरं का, शाप आहे देवांचा, तुम्हाला नाचता येणार नाही. मग परत नाचायचं असेल तर कुठं जन्माला यावं लागल? या मनुष्य लोकात. आणि जी वराती पुढे नाच असतात त्यांना काय म्हणतात हो? त्यांना शाप आहे. मग ती इथं आली, मग त्यांचं नाव काय पडलं? काय पडलं? काय पडलं सांगा की? भूत पडलं ना हो. त्या भूतांना शाप ती इथं आली, भूते वेताळ नाचते. म्हणजे काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. पहा ज्यावेळेस मीराबाईंच्या हातात मूर्ती आली, अहो संसाराच्या पुढे तल्लीन होण्यापेक्षा माझ्या मीराबाई श्रीकृष्ण श्रीकृष्ण सतत भगवंताचं नामस्मरण करत मग्न व्हायच्या. ज्यावेळेस आजी सोबत वरती गेल्या, खाली पाहिला, आजी हे काय आहे ग? त्यावेळेस आजी सांगते, अगं मीरे हे या मुलाचं लग्न होणार आहे. बरं आजी लग्न होणार आहे, मग याला घोड्यावर बसवलंय तो नेमका कोण आहे बरं? आजी म्हणते, अगं मेरे हा नवरदेव आहे. आजी हा नवरदेव आहे तो काय करणार ग? आजी म्हणते, अगं एखादी मुलगी असेल आणि त्या मुलीचं संगोपन लग्न झाल्यानंतर हा नवरदेव काय नाना नवरदेव करणार. मग लहानशा मीराबाईंना प्रश्न पडला, आजी त्या मुलीचा सांभाळ हा नवरदेव करणार आहे, तर माझा नवरदेव? 5 वर्षाच्या मीराबाई काय म्हणतात, माझा नवरदेव? आजी सहज म्हणते, मिरे हा कृष्ण तुझा नवरदेव आहे. मग तेव्हापासून मीराबाईंचं सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंग व्हायच्या. राज्यकारभार सगळा त्याग. आई वडिलांना काळजी पडली, लग्न लावून दिलं, भोजराजाबरोबर लग्न लावून दिलं. पण संसार काही नीट चालला नाही, भोजराजाचं निधन झालं. नंतर मीराबाई कृष्णमूर्ती सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये कंटाळला राजा, आणि राजाने काय केलं? विष दिलं. काय दिलं? काय दिलं? एखादं कंटाळल्यानंतर काय म्हणतो? ह्याला काहीतरी पाजून म्हणता का नाही? पाजून म्हणता खरं मामा. असं आहे, आपण देवतांकडे जातो, सगळे जाता का नाही तुम्ही दर्शनाला? कुठल्या पण देवाला. आज जिकडं जाईल तिकडं पाहायला गेलं ना, जिकडं जाईल तिकडं पाहायला गेलं ना, लिंब नारळ ओट्या पडलेल्याच आहेत. कशासाठी? देवा याचं वाकडं, याचं देवा भलं करू नको. कुठं जाऊन मागतात? माझ्या चुलतीचं वाकडं कर, माझं चुलत्याचं वाकडं कर, माझ्या चुलत भावाचं वाकडं कर, माझ्या सख्या भाऊचं वाकडं कर. त्याचं माझं पटत नाही, त्याचं वाटोळं कर. विचार करा, जर देवाच्या दरबारात आपण जाऊन म्हणत असतो याचं वाटोळं कर, आपण दुसऱ्याचं वाटोळं केल्यानंतर देव आपलं भलं करेन का हो? काय उपयोग आहे तुमच्या नारळाला? काय उपयोग आहे तुमच्या लिंबाला? काय उपयोग आहे? हा गेले विसरून कर देवा, गेले विसरून कर देवा, तू कलन कैसे
मला विसरून गेलो. पण तुको काय प्रमाणे तू का म्हणे कैसे आंधळ हे जन. किती आंधळ झालो आपण. पा एक अभंग आहे. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय बैसलो जयावरी सैराटते जाय. कशावर बैसलो जयावरी म्हणजे काय हो महाराज. जयावर म्हणजे आपण अहंकार रूपी स्वरावर इतकं बसलोय आणि सैराट पळत चाललंय. पुढं किती यातना आहेत त्याला माहित आहे. खेटीता कुंप काठी खुंट दरडी न पाहे त्याला कळत नाही पुढं किती यातना आहेत. म्हणून तुको बरे म्हणतात त्या यातनांमधून जर वाचायचं असेल तर तुम्ही काय करा शरण जा. ज्यावेळेस माझ्या मीराबाईंना राजाने विष दिलं पण ते विष सुद्धा अमृत झालं. देवाने ते प्राशन केलं. मग विचार करा आपल्याला सुद्धा अंत घेतो विष प्याला मीराबाई साठी घेतो विष प्याला मीराबाई साठी घेतो विष प्याला मीराबाई साठी घेतो विष प्याला दामाजीचा गाना पाणीवार दामाजीचा गाना पाणीवार दामाजीचा गाना पाणीवार उंजनीच्या गाई नेने भगवान उंजनीच्या गाई नेने भगवान उंजनीच्या गाई नेने भगवान उंजनीच्या गाई नेने भगवान. मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडीवार. पा भगवंत आपल्यासोबत कसंही असू द्या तुम्ही कोणतं काम करू द्या. पा मांस विकण्याचं काम माझ्या सजन कसायाने केलं. मधली सुटी दुपारची वेळ भक्तजन कमी आले की भगवान परमात्मा विटेवरून खाली यायचा आणि सजन कशापाशी जायचा आणि मांस विकू लागायचा. कोण देव. सजन कसाय विकू लागे मांस. काय करायचं भगवान परमात्मा विकू लागायचे. काय मांस आपण खातो. देव विकत होता बरं का विकत होता. पण का विकू लागायचे बरं. भगवंताचं नामचिंतन करता करता काय करायचे ते विकायचे. बरं ठीक आहे. मांस चर्म हाड देवा अवघेचे कोळ. चर्माचं काम कोणी केलं. चर्म रंगू लागे रोहिदासा संगी. पहा रोहिदासा बरोबर भगवान परमात्मा चांभाराचं काम करायला यायच्या. माझ्या चोकोबराईंची हाड मंगळ वेळेच्या भिंतीमध्ये ज्यावेळेस चोकोबराया गेले हाड पडली. नामदेवरायांना भगवान परमात्मा म्हणतात नामा अरे माझ्या चोक्याची हाड घेऊन ये. देवा याड लागलं काय आता चोकोबराय गेल्या हाड कशी आणायची. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात देवा नामा अरे ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नाव निघलतेच हाड माझ्या चोखायचं असेल. मांस चर्म हाड देवा अवघेची गोड. तुम्ही काही करावं काही करा. बरं ठीक आहे. आपण मनुष्य देहाला आल्यानंतर बाजूचा कालवा कमी करा. मनुष्य जन्माला आल्यानंतर विचार करा मामा महाराज माणसाचं माणसाशी लग्न होतं बरोबर का. एखाद्या मुलीचं मुलाशी लग्न होतं. मुलाचं महाराज मुलीशी लग्न बरोबर ना. बरोबर सांगते ना. हा बरं माणसाशी होतं नाहीतर एखाद्या वेगळ्या कास्ट मध्ये होतं. पण कधी असं ऐकले का एखाद्या मुलाचं लग्न राक्षसीने बरं झाले. ऐकलंय का. बरं झालं तर तुम्ही ठेवचाल का तुमच्या गावामध्ये राक्षसीने बरं झालं तर ठेवचाल का इथं नाही. भीम कोण 5 पांडवांपैकी भीम आणि भीमाचं लग्न झालं कुणा बरोबर व हिडिंबा राक्षसीन कुणा बरोबर झालं. मग देवाने सोडून द्यायला पाहिजे ना त्यांना. नाही तरी द्वारकेचा राणा पांडवा घरी. बरं ठीक आहे. भगवान श्रीकृष्णांची बहीण असणारी तिचं नाव सुभद्रा अर्जुनाने पळवली. आपली जर बहीण एखाद्याने पळवली तर तुम्ही काय करचाल हो. नाही अर्जुनाने बहीण पळवली तरी सुद्धा द्वारकेचा राणा गाव नामस्मरण करतात. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात बरी तयापाशी पांडवा मी हरपला येवसवा जेत नाम गोशुग बरवा करी ती माझा. पा बहीण पळवली तरी भगवान परमात्मा कुठं आहे द्वारकेचा राणा. बरं आपल्यात असं लग्नाच्या अगोदर जर एखादं मूलबाळ झालं तर कुणी मान्य धरतं का हो. लग्नाच्या नंतर झालेले चालतात. लग्नाच्या अगोदर कुंती मातेला कर्ण कधी झाले
लग्नाच्या अगोदर कुंती मातेने पाण्यात सोडून दिले, तरी सुद्धा कुंती मातेजवळ कोणी द्वारकेचा राणा पांडव घरी. का बरं? कारण काही कर्म करू द्या, ते शरण कुणाला आहेत? भगवान परमात्म्याला शरण आहेत. म्हणून तुकोबराय म्हणतात, कोणतंही काम करा पण शरण जाऊ दारा पांडुरंगा. का देवाला शरण जायचं? कारण देह आपला नाही, धन आपलं नाही. अभंगाचं दुसरं चरण. देहाचे देह एकाळाचे, देह एकाळाचे, धन कुबेराचे. देह एकाळाचे, देह एकाळाचे, देह एकाळाचे, धन कुबेराचे. देह एकाळाचे, देह एकाळाचे, देह एकाळाचे, धन कुबेराचे. काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे? का त्या भगवान परमात्मा शरण जायचं? कारण हा देह आपला नाही. किती आहे बरं? औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. पा आपलं देह किती दिवस राहणार आहे? हो बरोबर, आपल्या सोबत राहणार नाही. महाराज आपल्या सोबत ज्यावेळेस आपण सगळे मैतीला जाताना, मैतीला गेल्याच्या नंतर पांढरा कपडा असतो, पांढरा कपडा असतो. बरं त्या कपड्याला खिसा असतो का हो? बरं आपल्याला टेलर कडून शिवून घ्यायला किती वेळ लागेल? किती वेळ लागणार आहे? 10 मिनिटं बस झाली. पण कोणी शिवतं का हो? कोणी काही सोबत घेऊन जातं का? पण तरी सुद्धा आपल्याला किती अहंकार असतो. एखादा जर पाहुणा घरी आला ना, पाहुणा येतात का पाहुणा तुमच्या? बरं, पाहुणे घरी आल्यानंतर आपण काय सांगतो पाहुण्याला? मी आजच्या कीर्तनात काय ऐकलं नाही. मला आज पाहुणे जर घरी आले ना, आपण रानात घेऊन जातो. कुठं? शेताकडे घेऊन जातो. पाहुणा हे बघा, त्या आंब्याचं झाड आहे ना, त्या आंब्याच्या झाडापासून त्या चिंचच्या झाडापर्यंत सगळं मोठ्याने तुम्ही म्हणायचं, सगळं हे माझं नाही बरं का, हे तुमचं आहे बघा, सगळं माझं आहे. ते म्हणतं, पाहुणा या आंब्याच्या झाडापासून त्या चिंचच्या झाडापर्यंत सगळं, आणि त्या चिंचच्या झाडापासून ते त्या नारळाच्या झाडापर्यंत सगळं मोठ्याने म्हणा की. हा अहो तुमचंच आहे, मी नाही घेऊन जाणार. पा काय म्हणतो? सगळं माझं आहे. त्यावेळेस ती जमीन त्याच्याकडे बघून हसती बरं का. कोण हसतं? जमीन. ती माती बघून हसते आणि म्हणते, अरे ये येड्या, तुझा पंजा म्हणा की, पंजा इथंच गेला, तुझा आजा इथंच जाणार आहे, तुझा बाप इथंच जाणार आहे, तू इथंच जाणार आहे, तुझी पोरं आणि तुझी पण तू. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला, सगळे इथंच जाणार आहे. कशाचा अभिमानावर? बरं आपण काय, आपण किती अभिमान धरणार आहे हो? किती? आपण येताना काही घेऊन आलोय का? नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. येताना घेऊन आलासी का, जाताना घेऊन जाशील का, नको अभिमान धरू भल्या मानस. आपण येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही, एकच घेऊन जाणार आहे, ते म्हणजे आपलं कर्म.
आपण केलेलं नामस्मरण तुकोबर आहे म्हणतात. अरे बाबांनो, हा देह आपला नाही म्हणून काय करा, भगवंताचं नामस्मरण करा. आपल्यासोबत काही येणार आहे का? अहो किती जरी बायकोनी जीव लावू द्या तरी ते आपल्यासोबत येणार आहे का मामा? किती लावू द्या पोरांनी जीव, आपल्यासोबत येणार आहे का? तुम्ही मग 4 मजले 5 मजली इमारत बांधा, ती आपल्यासोबत येणार आहे का? काहीच येणार नाही. तू म्हणशील बायका पोरा हे तुझ्या मागचे घोर, तू म्हणशील बायका पोरा हे तुझ्या मागचे घोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. आपण किती दिवस म्हणणार आहे? अहो बायको बायको म्हणलं तरी असं म्हणतं, नासिले घर थुंकोनिया. आपण किती जरी एखाद्या जर नवऱ्याने जर थुंकलं तर काय म्हणते बायको, नासिले घर थुंकोनिया. किती दिवस आपण बायका बायका पोरं खाणार आहे? आपण एखादं जर नेलं तर बायको म्हणते 6 महिन्याने मी दुसरं लग्न करेन. किती दिवस काय येणार आहे आपल्यासोबत? बरं ठीक आहे, पैसा सोबत येणार आहे का? आपल्यासोबत पैसा येणार आहे का? कुणासोबत? तुमचा नाही, माझ्यासोबत कुणासोबतच पैसा येणार आहे नाही. तू म्हणशील पैसा अडका तो इथंच राहील सडका, तू म्हणशील पैसा अडका तो इथंच राहील सडका, मेल्यावरती तुझ्या बरोबर एक मातीचा मडका, अरे मेल्यावरती तुझ्या बरोबर एक मातीचा मडका. माय बाप, जे मडका असतं ना त्याला पण आपण काय करतो, ते सुद्धा फुटून काय येणार आहे काय आपल्यासोबत? बरं घरदार, अहो एवढं मोठं घर बांधलंय, सोबत घेऊन जायला पाहिजे ना, काहीच सोबत घेऊन जाणार नाही. तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सारा, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सारा, मेल्यावरती तुझे गावाच्या बाहेर, अरे मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर. आपल्यासोबत काय येणार आहे का हो? आपलं मेल्यावरती घर, शेवटची आंघोळ कुठं? किती मोठं, अहो आत्ताची बाथरूम बेडरूम सारखी आईश पैस बाथरूम, त्या बाथरूम मध्ये एसी असतो. भरती तर आंघोळ असते का शेवटची? नाही. कुठं? बाहेर. म्हणजे आपल्यासोबत काही येणार नाही. मग कशाचा अभिमान आहे? तुकोबरे म्हणतात आपल्या इथंच काहीच नाही. तुकोबरे म्हणतात देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. मग आयुष्यात येऊन आपण नेमकं काय केलं? ज्यावेळेस यम विचारेल आयुष्यात नेमकं काय केलं रे बाबा, काय केलं का भगवंताचं नामस्मरण? क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. आपण नेमकं आयुष्यात येऊन काय येईल? ज्यावेळेस भगवंत विचारेल त्यावेळेस आपल्याकडे काहीतरी देण्यासाठी उत्तर असावं. माझे गुरुवर्य सांगतात, डॉक्टर बाबा सांगायचे पाठामध्ये, ज्यावेळेस आपण संसार करत असताना, संसार करतो आता सगळ्यांच्या, आता काय करतो ऊसाची, ज्यावेळेस आपण बाजरी काढतो, भुईमुगाच्या शेंगा असू द्या, सगळेजण आपण कशात भरतो शेंगा? पोत्यात. बरं, पोत्यात भरत असताना एखादी गुढी पडली, काय पडली? गुढी पडली की काय करतो आपण? पोतं हलवतं का नाही? पोतं हलवतात ना तुमच्या इकडं? आमच्याकडे पण हलवतात. हलवतो पोतं हलवल्याच्या नंतर ती गुढी काय होते?
तसं संसार ही पोते आणि संसाराला पण गुढी पडते बायका पोरांची मुलं बाळांची. ती जर गुढी भरून काढायची असेल तर भगवंताचं नामचिंतन करायला लागेल. सगळ्यांनी हात वरून करून एकदा भगवंताचं नामस्मरण करायचं. सर्वांनी हात वर करायचे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा धन कुबेराचे देती मनुष्याचे काय आहे. देता देव विता नेता नेवविता एक ध्येयाची सत्ता काय आहे. त्या भगवाने सुंदर असा नरदेह दिलेला आहे आणि नेणारा ही तोच आहे. म्हणून आपण त्याचं काय करायला पाहिजे. नामचिंतन करायला पाहिजे. आपण जेवढं नामस्मरण करू तेच आपल्या सोबत येणार आहे. बाकी काहीच सोबत येणार नाही. किती तुमचा पैसा सुद्धा किती धन दौलत असतं किती जीव लावणारी माणसं सुद्धा तरी सुद्धा आपल्यासोबत काही येणार नाही. माणसं आपण आपला वापर आपल्याकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत माणूस लाडीगुडी लावतो. पैसा संपला की महाराज सुनेला किंमत सासरी कधी असते हो. सुनांनो आहेत ना सुना येतात. सुनेला किंमत सासरी कधी असते. ज्यावेळेस सासरी सून काम करेल तेव्हा सुनेला किंमत असते. आणि जर सासरला सुनानं काम नाही केलं तर काय म्हणतात हो. आमची सून काय कामाची नाही. म्हणजे जोपर्यंत आपण काम करू तोपर्यंत आपल्याला मान्यता आहे. सगळं जाईन तेव्हा आपल्यासोबत सुद्धा काहीच नसतं रे. म्हणून एक वेळ आपण भगवंताचं नामचिंतन केलं तर तेच आपल्यासोबत येणार आहे. तुकोबऱ्या म्हणतात ज्यार्थी आपण ह्या देहाला आलो निमित्त मात्र म्हणून भगवंताने जन्माला घातलं तेच तुकोबऱ्या भंगाच्या शेवटचे चरण सांगतात. असे प्राणी तो का म्हणे म्हणून व्यर्थ गेला. पहा निमित्त मात्र म्हणून भगवंताने आपल्याला या नरदेहाला घातलं. जसं की महाभारत झालं. महाभारताच्या वेळेस कुरुक्षेत्रावर भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं. कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. काय सांगितली. गीता. महिला मंडळी फुलं घ्यायची पण बोलायचं नाही बरं का. भगवद्गीता सांगितली अर्जुनाला सांगितली. पण आज आपण सगळे वाचतो का नाही. म्हणजे अर्जुनाला देवाने निमित्त मात्र
मात्र केलं तसं भगवंताने आपल्याला निमित्त मात्र म्हणून या पृथ्वी तलावर घातलेलं आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात काही नाही करायचं, आल्यानंतर आपण या संसारात वाया न जाता त्या भगवंताला शरण जायचं. शरण जा उदारा पांडुरंगा ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराजना. की एकतर कीर्तनकाराने हसवावं नाहीतरी एकतर रडवावं. जर हसवलं नाही रडवलं नाही तर कीर्तनकार तो कीर्तनकार नाही. पण पाहायला गेलं तर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी तुकोबरायांच्या गाथा लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आजकाल लोकांना अभंगावर बोललं तर काही समजत नाही. माणसं म्हणतात काय कुणी सांगितलं बुवा, काय म्हणतात कुणी सांगितला. म्हणजे विचार करा हे कंत आहे तरी सुद्धा. आणि आपल्यावर अशी वेळ आलेली की कीर्तनकारांनी सांगावं तुमचे आई वडील कुणाचे बोला ना, आई वडील कोणाचे तुमचे, आणि सांगायचं कुणी कीर्तनकारांनी की आई वडिलांना सांभाळा. ही वेळ आलेली आहे. बरं काय आली वेळ आली. माणूस मोठा झाला की ज्याने आपल्याला मोठं केलं त्याला विसरतो. कोणी का असू द्या, कोणत्या क्षेत्रातला असू द्या, कीर्तनकार असू द्या, मृदंगाचार्य असू द्या, कोणी कलेक्टर असू द्या, काही असू द्या, पण आपण ज्याच्याकडून शिकलो त्याचा उपकार असतात. पहिलं उपकार आपल्या आईवडिलांचे आहेत. किती शिकवलं देवाचा उपकार, आईवडिलांचा उपकार काय हो. ज्यावेळेस त्या आईला महाराज शिवरंजने राग आहे का, दोन आहे का, ज्यावेळेस एखाद्या स्त्रीला कळतं आपण गरोदर आहे, ज्यावेळेस कळतं त्या दिवसापासून त्या आईचं काय असतं सतत प्रत्येक पाऊल जपून टाकत असते. कुणासाठी मुलाबाळांसाठी. प्रत्येक पाऊल तिला वाटतं आपला कुठं वाकडा पाऊल पडू नये. का कारण माझा मुलगा चांगलं रत्न म्हणून जन्माला यावं. तो कुठं आंधळा नसू नये, कुठं पांगळा नसू नये. ज्यावेळेस ग्रहण असतं त्यावेळेस आपण ते ग्रहण किती पाळतो. का कारण ग्रहणात असं म्हणतात काही जर चुकलं, काही जर ग्रहण पाहिलं, ग्रहण पाहताना डोळा मिसकावला तर मुलगा सुद्धा तसा निघतो. काही झालं तरी तसं निघतं. मग विचार करा तशी आपला मुलगा चांगल्या जन्माला येवला, आपल्या मुलाने चांगलं पूर्ण जग सुंदर असं पाहावं, सुंदर पाहावं म्हणून आई कष्ट करत असते. ज्यावेळेस गरोदर आहे त्यावेळेस ती पावले जपत असते. ज्यावेळेस त्या लहान मुलाचा जन्म होतो खायचा पिचा प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते. एखाद्या आईला जर दूध आवडत नसेल तर ती दूध सुद्धा ग्रहण करत असते. त्या माईकचा आवाज वाढव. प्रत्येक गोष्ट प्रत्येक पाऊल जपून टाकत असते. का माझ्या मुलांना मोठं व्हावं, माझ्या मुलीनं मोठं व्हावं. आईनं जर आपल्या मुलीला काम सांगितलं तर वडील म्हणतात अगं का तिला काम सांगते, ती जाणार आहे परक्या घरी. याचा आवाज वाढवा थोडा, त्याचा पण वाढवा आणि याचा पण. कशाला काम सांगते ग, अगं माझी लेक परक्याच्या घरी जाणार आहे. ज्या वेळेस वडील सांगतात त्यावेळेस आई म्हणते अहो ज्यावेळेस ती सासरी जाईल ना, सासरी गेल्याच्या नंतर सासरच्या मंडळींना तिला म्हणून नाही तुझ्या बापाने काय शिकवलं तुला, तुझ्या आईनं काय शिकवलं म्हणून मी ओरडत असते हो. लहानपणापासून आपल्या मुलीचा आपल्या मुलांचा विचार करणारे आई वडील असतात. ज्यावेळेस मुलीचं लग्न ठरतं, लग्न पडद्याच्या पलीकडचे शांत बसा बरं का. ज्यावेळेस लग्न ठरतं रात्रंदिवस बाप त्या लग्नासाठी काबाड कष्ट करत असतो. ज्यावेळेस लग्न ठरतं प्रत्येकापुढे झुकणारा बाप, कधीच न झुकणारा बाप, लग्नाच्या दिवशी ज्यावेळेस मुलगी सासरी निघायला चालू करते, आपल्या मुलाच्या कधी न पाया पडणारा बाप ज्यावेळेस मुलगी गाडीत बसते तिच्या साईडला न जाता जावयाच्या साईडकडून जातो. का बरं? जावयाच्या साईडकडून जातो आणि जावयाच्या पुढे हात जोडतो. जावई बापू माझी मुलगी थोडीशी अल्लड आहे बरं का, तिला काही समजत नाही बरं का. तुम्ही कुठं बाहेर गेला, कामानिमित्त गेला तर तुमच्या आईला सांगत जावं थोडंसं माझ्या मुलीला समजून घ्या. थोडे दिवस जातील तिला रोळायला, काही चुकलं माकलं तर तिला समजून सांगा, नक्कीच ती समजेल, पण तिला ओरडू नका, समजून घ्यायचा.
कधीच कुणापुढे न झुकणारा बाप आपल्या मुलीसाठी त्या जावयासमोर झुकतो, त्याच्या पाया पडतो. आई असते ना, घरी जावई उद्या, जावई घरी आल्याच्या नंतर जेवढा मुलगा आलेल्याचा आनंद होत नाही तेवढा जावई आलेल्याचा आनंद होतो. जावई सासरवाडीला गेल्याच्या नंतर सासूबाई सगळी त्याची काळजी करत असते. का? कारण मी जर माझ्या जावईला सांभाळलं तर जावई हा काय करेल, माझ्या मुलीला सांभाळेल. अहो, एखादी मुलगी म्हातारी होऊ द्या, भले तिचं वय 50-60 असू द्या आणि आई 70च्या पुढं असू द्या, म्हातारी झालेली आई, तिला चालता येत नाही, बसता येत नाही. नातवंड सांगतात आजी आजी, आत्ते येणार आहे बरं का. आई खुश होते. अंगात प्राण नसणारी स्त्री ज्या वेळेस आपली मुलगी येते असं कळलं की हातात काठी घेते, काठी घेत टेकत टेकत सुनाकडे जाते. सुनबाई, पोरगी येणार आहे माझी, काही असू दे, आपलं 2 दिवस चांगलं राहू, पोरीला कळून द्यायला नको आपल्यात काय चाललंय ते. ती आई विनवती करते सुनाला. ज्या वेळेस ती 50-60 वर्षाची तिची मुलगी दारामध्ये प्रवेश करते, 50-60 म्हणजे दिसायला चांगले असेल का, तरी त्या आईचं हृदय असतं. माझं लेकरू आलं, माझी तैडे आली, छोटासा कांदा घेते, शिळी भाकर घेते, पातेल्याचं काळं लावते आणि मुलीची नजर काढते. माझ्या लेकराला कुणाची नजर लागू नये, ही फक्त आईच करत असते. माहेरात आल्याच्या नंतर आपल्याला आई बाप दिसले नाही तर आपलं इकडं, अहो तुमची किती श्रीमंती असू द्या, सासरला मोठे बंगले असू द्यात, फॉर्च्युनर गाडी असू द्यात, दारात मोठमोठे तुमची जमीन जमला असू द्या, आणि माहेरात साधी झोपडी का असू द्या, तरी सुद्धा त्या मुलीला वाटतं एक ना एक दिवस आपण आपल्या माहेरच्या झोपडीत जावं, एक ना एक दिवस आपण आपल्या म्हाताऱ्या आई बापाकडे जावं, त्यांच्या जवळ राहावं, त्यांच्या हातचा भाकर तुकडा खावा. माहेरात आलेली मुलगी जोपर्यंत आई आहे, काही असू द्या, विकतचं आणलेलं सुद्धा आई त्या पिशवीत टाकत असते. प्रत्येक गोष्टीचा विचार करत असणारी ती फक्त आईच असते. अहो, आपण एखाद्या दुकानात जर गेलो ना, माय बाप, ज्या वेळेस आपण दुकानात जातो, दुकानात गेल्याच्या नंतर दुकानदाराला म्हणतो, दुकानदार दादा मला एखादी बॅटरी दे, 100 रुपयाची बॅटरी, पण दादा अशी द्या की तिची काहीतरी गॅरंटी असेल, तिची काहीतरी वॉरंटी असेल. काका देतात ते 100 रुपयाची बॅटरी, सांगतात 2 महिन्याची गॅरंटी आहे. 100 रुपयाची बॅटरी घेत असताना आपण त्या दुकानदाराला विचारतो याची काहीतरी गॅरंटी द्या, वॉरंटी द्या. विचार करा, जी आई वडील त्या आई आपल्या मुलाला 9 महिने 9 दिवस पोटात वागवते, ती आई देवाला कधी जाब विचारते का, ओ देवा, अरे ही मूल मला सांभाळेल का, देवा याची काही गॅरंटी आहे का, म्हातारपणात हा मला सांभाळेल, विचारत नाही. अहो, या जगाच्या पाठीवरती आपलं रूप पाहून, आपलं गुण पाहून, आपलं सौंदर्य पाहून, आपली प्रॉपर्टी मालमत्ता पाहून जगाच्या पाठीवरती अनेक लोक आपल्यावर प्रेम करतील. पहा, आपलं रूप पाहून, गुण पाहून, सौंदर्य पाहून जगाच्या पाठीवरती अनेक लोक आपल्यावर प्रेम करतील, पण आपलं रूप न पाहता, गुण न पाहता, सौंदर्य न पाहता, प्रॉपर्टी न पाहता निस्वार्थपणे प्रेम करत असते. तिचं नाव आई असतं. तिला माहित नसतं आपला मुलगा कसा दिसणार आहे, काळा आहे की गोरा आहे, हा दिसायला चांगला दिसतो की कसा आहे माहित नसतं, तरी ती निस्वार्थपणे प्रेम करत असते. विचार करा, एक मुलगा होता, दोघं नवरा बायको, त्यांना एक मुलगा होता. बाहेर गेलेला असताना ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंटमध्ये त्या मुलाचे वडील निधन पावतात. आई आणि त्या लहान मुलाचा संसार चालू होतो. 5 वर्षाचा मुलगा लहानाचं मोठं करते. आई रानामध्ये काबाड कष्ट करून करून लहानाचं मोठं करते. आणि मोठं झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मुलगा 10वीत होतो, शिक्षक म्हणतात, अरे बाळा तुझा नंबर आलेला आहे, काय कर, पालकांना बोलव, पालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. मुलगा जातो, आईला म्हणतो, आई तुला शाळेत बोलवलंय ग. आई शाळेत जाते. पहिल्यांदाच शाळेत, का, कारण आपल्या मुलाचा नंबर आलाय, पहिल्यांदाच शाळेत जाते. शाळेत गेल्याच्या नंतर सगळे त्याचे मित्रमंडळी पाहतात त्याच्या आईकडे आणि त्याला चिडवतात, काय रे बाळा, तुझी आई दिसायला कुरूप आहे, तुझ्या आईला एक डोळा नाही, तुझी आई आंधळी आहे. मुलं त्यांना चिडवायला सुरू करतात. त्याला वाईट वाटतं. तो आईला घरी पाठवतो, आई तुझ्यामुळे मला मुलं नावं ठेवतात. 12वीत जातो, 12वीत सुद्धा नंबर येतो. 12वीत आल्याच्या नंतर शिक्षक म्हणतात, तुझ्या पालकांना बोलवून घे. तो आईला सांगतो, हे बघ आई,
जरी शिक्षकांनी पत्र दिलं असेल तर तू शाळेत पाऊल टाकायचं नाही का? तू दिसायला कुरूप आहे का ग आई? तू चांगली दिसत नाही? एका डोळ्याने आंधळी सगळे माझे मित्र मंडळ म्हणतात तुझी आई दिसायला वाईट आहे. मुलाला वाईट वाटतं, आईला वाईट वाटतं. मुलगा मोठा होतो, चांगल्या नोकरीला लागतो, आईला विसरून जातो. नोकरीसाठी बाहेर जातो, म्हातारी आई गावाकडेच असते. एक दिवस त्या आईला वाटतं आपण आपल्या मुलाकडे जावं आणि मुलाला भेटावं, एकदा डोळे भरून त्या मुलाला पाहावं आणि पाहिल्यानंतर आपण जायला. आई जाते पत्ता काढत काढत काढत. 6-7 वर्ष मुलाची गाठ भेट न पडलेला ती आई पत्ता काढत विचारत जाते. त्या ज्यावेळेस घराच्या समोर येते, बेल वाजवते. बेल वाजवल्याच्या नंतर एक स्त्री बाहेर येते आणि बाहेर आल्याच्या नंतर डोळं चोळत चोळत बाहेर आल्याच्या नंतर ती आवाज देते, हो कोणीतरी एक म्हातारी बाई आलेली आहे बघा आणि तिला काय पाहिजे ते बघा. त्यावेळेस तिचा मुलगा बाहेर येतो. मुलाला कळतं आपल्यासमोर आपली आई उभी आहे, पण आपण काय सांगायचं, कारण आपल्या बायकोला सांगितलेलं आहे माझी आई मेलेली आहे, मला कुणीच नाही म्हणून. काय करावं हा प्रश्न पडतो. मुलगा म्हणतो, का ग ये थेरडे, सकाळ सकाळी तुला माझंच घर दिसलं का? जा दुसऱ्या घरी, कुठेतरी भाकर तुकडा मिळेल तुला. त्या आईच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्या आई निघून जाते तिथून. जाऊ द्या, माझ्या मुलाने लग्न केलं, संसार चालू आहे, कोणीतरी आहे त्याला सांभाळण्यासाठी. आई जाते गावामध्ये, 2 महिने राहते. गावाकडे गेल्याच्या नंतर 2 महिने राहिल्याच्या नंतर तिचं निधन होतं. याला काही बातमी कळत नाही आईचं निधन झालेलं आहे. पण सगळ्या 12वीची जी बॅच असते त्यांनी गेट टुगेदर म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन भेटायचा असा दिवस ठरवलेला असतो. सगळेजण एकत्र आलेले आहेत. त्याला वाटतं सगळं कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्याला वाटतं आज आपण आपल्या आईकडे जावं, निदान लांबून का होईना आईला पाहावं. तो मुलगा जातो घराकडच्या दिशेने. घराला मोठा टाळा लावलेला असतो. काकूंना विचारतो, काकू माझी आई कुठे? त्याला कळतं आपल्या आईचं निधन झालंय. काकू म्हणतात, बाळा तुझ्यासाठी ही तुझ्या घराची किल्ली आहे, ही चावी आहे, तुझ्या आईनं तुझ्यासाठी एक पत्र लिहून ठेवलेलं आहे. सगळ्या घरासमोर काँग्रेस झालेलं असतं. तो मुलगा कुलूप काढतो, आतमध्ये जातो. काय म्हणा तिथं खिशातला रुमाल काढतो ना आईचा फोटो पुसतो, मग हात घालतो, पत्र काढतो. पत्र काढल्याच्या नंतर त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं, आईनं बाळा अरे तू लहान होता, तुझे बाबा जिवंत होते, तुझे बाबा मी आणि तू मामाकडे गेलो होतो मामाच्या गावाला आणि येत असताना ऍक्सिडेंट झाला. बाळा येत असताना ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये तुझ्या वडिलांचं निधन झालं. वडिलांचं निधन झालं, तुला लागलेलं होतं म्हणून मी डॉक्टर साहेबांकडे गेले. डॉक्टरांना विनंती केली, बाळा अरे तुझा एक डोळा गेलेला होता. आईनं बाळासाठी लिहिलेलं असतं, बाळा तुझा एक डोळा गेलेला होता. डॉक्टर साहेब म्हणाले याला दुसरा काहीही उपाय नाही, कुणाचा तरी डोळा याला बसवावं लागेल. त्यावेळेस बाळा डॉक्टरांना म्हणलं, डॉक्टर साहेब अहो दुसरा तिसरा कुणाचा बसवण्यापेक्षा माझाच डोळा बसवा ना. बाळा डॉक्टरांना विनंती केली आणि डॉक्टरांनी माझा तुला डोळा बसवला आणि त्यामुळं मी आंधळी झाली, त्यामुळं मी कुरूप झाले आणि तू मलाच नावं ठेवत आहे. आणि नंतर तो मुलगा रडू लागला. नंतर त्याला वाटू लागलं, अरे बाबा माझी आई असते तर बरी झाली असते. जोपर्यंत आई वडील आहेत ना, अहो आई वडील गेल्याच्या नंतर आज आपण आई वडील गेले, एखादा मनुष्य गेला की त्यांच्या आवडीचे पदार्थ पाळत असतो. का बरं? अरे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना तुम्ही त्या वस्तू द्या. जोपर्यंत आहे आई वडील जिवंत, तुम्ही 200 रुपयाची का साडी आणून द्या, 200 रुपयाची का साडी आणू द्या. ती म्हातारी माणसं अख्ख्या गावात सांगत सुटते, माझ्या नातवंडांनी माझ्या पोरांनी मला साडी आणलेली आहे. खरी परिस्थिती माझी सुद्धा आजच असते. आम्ही कार्यक्रमाला गेलो की सहज एखादी साडी आणली ना, जी गावातली माणसं घरात दर्शनाला येतील ना मामावांच्या तिथं, की आजीबाई सगळ्यांना सांगत सुटते माझ्या नातसुनानं साडी आणली. कौतुक वाटतं त्यांना. 200 रुपयाची का असू द्या, साधी का असू द्या, पण ते आई बाप गावात फिरतात, माझ्या लेकराने अभिमानाने सांगतात माझ्या लेकराने साडी आणली. बाजारात जा 10 रुपयाची भेळा ना आईच्या पुढे ठेवा, आई सांगते माझे लेकर बाळ मला खायला आणतात, त्यांना काही नुसतं लागत नाही. त्यांचे आपल्याला आशीर्वाद भेटले. म्हातारी माणसं जेवढे आपल्या घरात असतील तेवढे त्यांचे आशीर्वाद भेटतात. पण गेल्यानंतर म्हणून काही उपयोग नाही. देवा आई असती तर बरं झालं असतं. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू
गेली आई तू स्वर्गाला तो न वागवेल तू छाया पाळाला. म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आपण त्यांचं काय करायचं, अर्धी भाकर खात नाही तर फक्त कुठंतरी राहण्याची जागा द्यायची, काहीच करायचं नाही. आईवडिलांचा सांभाळ करायचा, जेवढं जमल तेवढं आपण भगवंताचं चिंतन करायचं. आपण जेवढं नामचिंतन भगवंताचं करू तेवढंच आपल्यासोबत ते येणार आहे, दुसरं काही येणार नाही. तेवढंच आईवडिलांची सेवा केली, भगवंताचं नामस्मरण केलं तर तेच आपल्यासोबत येणार आहे. म्हणून आज ज्यांचं प्रथम वर्ष श्रद्धा आहे आदरणीय कैलासवासी वैकुंठवासी आकाताई बाळसो कचरे यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त त्यांचा मुलगा असतील आदरणीय योगेश दादा असतील, त्यांच्या 3ही मुली असतील, त्यांचा पूर्ण परिवार असतील, परिवारातील सगळे जण सदस्य असतील बरं का, त्यांचे भाऊ असतील, सगळे परिवार असतील, त्यांच्या मनापासून आभार. आदरणीय ज्यांच्या वतीने ही कीर्तनरूपी सेवाले आमचे मामा असतील, मामांचीही मनापासून आभार. उत्तम अशी ज्यांची साऊंड सिस्टीमची सेवा लाभली आदरणीय आत्तार दादा असतील, दादा तुमचेही मनापासून आभार. आदरणीय ज्यांची मृदंगाची गोड अशी साथ लाभली आदरणीय शिंदे महाराज असतील, महाराज तुमचे आभार. सर्व भजनी मंडळ असेल आदरणीय आमचे हे गायनाचार्य लगेच काय नावं लक्षात राहत सगळ्यांचे मनापासून आभार. उत्तम असे ज्यांनी 2 तास कीर्तनाची शूटिंग केली आदरणीय ज्यांचं चॅनेलचं नाव आहे बाळूमामाच्या नावाचं चांग बोला आदरणीय आमचे गौरव दादा असतील, दादा तुमचेही मनापासून, आमचे हार्मोनियम आले बाबा असतील, 2 तास ज्यांनी विनयाची साथ दिली कीर्तनकारापेक्षा ज्यांचं पुण्याचं काम आहे ते आमचे विनेकरी दादा असतील, त्यांच्या मनापासून आभार. आमचे महिला मंडळ असेल, पूर्ण कचरे परिवार असतील, सर्वांचे मनापासून आभार. सेवेला इथंच पूर्णविराम. बोलिले लेकुरे वेडी वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध कर दिली तैसी केली कटकट वाकोडे का नीट देव जाणे झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना माझे गुरुवारी असतील आळंदीतील डॉक्टर बाबा शिंदे माऊली यांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. माझे आई वडील असतील, माझे सासरे असतील, माझे पती असतील विशालजी महाराज मासाळ, त्यांचेही मनापासून आभार. का कारण मुलीचं कर्तव्य असेल, जशी माहेरची मांडत तशी सासरची माणसं भेटली तरी चालले असेल. त्याच्यात असं आहे दादा तुमचे मनापासून आभार. का कारण 7 दिवस झाला आज आमच्या गावातील काला आहे, 7 दिवस झाला व्यासपीठ आमच्याकडे आहे, कीर्तनाला उभं राहावं लागतं, तरी सुद्धा आवाज चांगला राहिला तुमच्यामुळं बरं का. त्यामुळे तुमचे मनापासून आभार, सर्वांचे मनापासून आभार. त्यामुळे महाराजांना काही ते यायला जमलं नाही. आमचे मारुती नाना असतील, पूर्ण परिवार असेल, सर्वांचे मनापासून आभार. कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम.